राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जी आहे ती तयार आहे आणि त्यातील काही नावं आज जाहीर होतील असं जयंत पाटलांनी सांगितलंय। तर पुढच्या 2 दिवसांमध्ये आणखीन काही जागांबाबत घोषणा करू असं देखील ते म्हणाले। पळवापळवी हाच गिरीश महाजनांचा धंदा आहे अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी टीका केली आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला तरच भाजप बारामतीत जिंकू शकेल असंही ते म्हणाले। माझ्या कुटुंबातून कोणीही निवडणूक लढवणार नाही असं राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केले। पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा निवडणूक लढणार असंही त्यांनी म्हटलंय। मावळमध्ये पार्थ प्रचारासाठी धावाधाव करतायत तर तिकडे आजोबा पवारांनी अजून पार्थचं नाव निश्चित न झाल्याचे संकेत देत पुन्हा गुगली टाकली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। तर या शिबिराला पार्थ पवार स्वतः उपस्थित होते। पवारांनी केलेले हे वक्तव्य ऐकून पार्थ पवार यांनी लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला। त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधींशी बोलणं देखील त्यांनी टाळलं। पार्थ पवार यांनी महाड इथल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या वरद विनायकाचं दर्शन घेतलं। मावळमधून नौखा उमेदवार राष्ट्रवादीकडून दिला जाणार असल्याची शक्यता आहे। या उमेदवाराला तुम्ही सांभाळून घ्या, मी तुम्हाला विधानसभेत सांभाळून घेईन असं आवाहन अजित पवार यांनी पार्थचं नाव न घेता शेकापला केलंय। नारायण राणे आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे। राणे आघाडीत येण्याची शक्यता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकर यांनी बोलून दाखवली आहे। युतीच्या प्रचाराचं नारळ स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे 24 मार्च रोजी कोल्हापुरात फोडणार आहेत असं कळतंय। तसंच सभेआधी दोन्ही नेते अंबाबाईचंही दर्शन घेतील। शिवसेनेच्या स्थायिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतरही किरीट सोमय्या हे ईशान्य मुंबईतूनच निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय। पक्षाने ही जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याचा खुलासा खुद्द किरीट सोमय्या यांनीच केलाय। गिरीश बापट लोकसभा निवडणूक लढवणार का या चर्चेला ऊत आलाय। खुद्द बापटांनी आपले सर्व पत्ते खुले केलेले नाहीत। पुणे जिल्ह्याच्या समन्वय समितीवर नेमणूक होण्याचा लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही असं ते म्हणाले। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली, परंतु इच्छुक असलेले बहुतांश जण गटबाजीत अडकलेले आहेत। त्यामुळे पारोळ्याचे लोकनियुक्त करण पवार यांना लॉटरी लागण्याची शक्यता बळावली आहे। सध्या तरी आदित्य ठाकरे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असं स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितले। सोबतच युतीची रणनीती ठरली आहे, त्यामध्ये कुणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवलाय। राजू शेट्टी यांच्या जागा वाटपावर आज तोडगा निघण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। जागा वाटपाच्या संदर्भात शरद पवार यांच्या मध्यस्थीनं अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याच्या बातम्या खोट्या आणि खोडसाळपणाच्या असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले। भाजपला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय। लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। नागपूरमधून नाना पटोले यांना काँग्रेसकडून तिकीट जाहीर झाले, तर उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा आणि सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, तर गडचिरोली चिमूर मतदारसंघातून नामदेव उसंडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। औरंगाबाद आणि जालना मतदारसंघातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार ठरले आहेत। औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी निश्चित झाली, तर औरंगाबाद लोकसभा काँग्रेसकडेच असेल अशी माहिती जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर विखे तुळजाभवानीच्या चरणी आल्याचं बघायला मिळालं। विरोधी पक्षनेत्यांच्या मुलानंच भाजपमध्ये जाणं योग्य नसल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। काँग्रेसनं विखे पाटलांना भरभरून दिलं असून मुलाला विखेंनी समजावून सांगणं गरजेचं होतं असं मत थोरात यांनी व्यक्त केलंय। काँग्रेसच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी होणार आहे। या बैठकीत काँग्रेसच्या तिसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशच्या प्रचार मोहिमेचा श्रीगणेशा करतील। पुढचे 7 दिवस त्या उत्तर प्रदेशातच तळ ठोकून असणार आहेत। या काळात त्या कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत।
काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे हातात हात घालून चालतात अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केली आहे। तर रॉबर्ट वाड्रा हे केवळ भ्रष्टाचाराचा मुखवटा असून वाड्रा यांच्या मागे राहुल गांधी लपले आहेत असंही ते म्हणाले। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी तामिळनाडू दौऱ्यावर होते। चेन्नईमधील स्टेला मॅरिस कॉलेज फॉर वुमनच्या विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला। यावेळी आजरा नावाच्या विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना सर म्हणून संबोधलं। यावेळी राहुल गांधी यांनी या विद्यार्थिनीला मध्येच थांबून तुम्ही मला सर ऐवजी राहुल म्हणा असं सांगितलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत आज, तर कोळिकोड बीचवर आज मोठी सभा देखील होणार आहे। कर्नाटकमध्ये अखेर काँग्रेस आणि जेडीएसची युती झाली आहे। काँग्रेस 20 तर जेडीएस 8 जागांवर लढणार आहे। अखिलेश यादव आणि मायावती उत्तर प्रदेशात अनेक सभा एकत्र घेणार आहेत। निवडणुकीच्या टप्प्यानुसार सध्या दोघांच्या संयुक्त सभांची आखणी सुरू आहे। निवडणूक आयोगाची आज नवी दिल्लीत केंद्रीय निरीक्षकांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे। निरीक्षकांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती या बैठकीत दिली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अहमदनगर लोकसभेसाठी अरुण जगताप यांच्या नावावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटीलही उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यातील मतदारांची यादीत 43 किन्नर असल्याचं स्पष्ट झालं होतं, पण किन्नर प्रमुख आम्रपाली यांना हे पटलेलं नाहीये। त्यांच्या मते जिल्ह्यात 250 ते 300 किन्नर आहेत। आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळींचे फोटो, नावं असलेले पोस्टर्स आणि जाहिराती हटवण्यात आल्या आहेत। असे एकूण 8,465 फलक काढून टाकण्यात आले। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक जाहीर झाली। टिटवाळा परिसरातून उभे राहिलेले काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार कमलाकर शेलार यांच्या प्रचारात चक्क मोक्काचा आरोपी सहभागी झाल्यानं खळबळ उडाली आहे। राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाहीये। जर ड्युटी लावली तर त्याचा परिणाम निकालांवर होऊ शकतो आणि हीच शक्यता लक्षात घेत निवडणूक आयोगानं या शिक्षकांना वगळण्याचा निर्णय घेतलाय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथे नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। मात्र स्थानिक बेरोजगारांना डावलून कंत्राटदार इतर राज्यातील कामगारांचा भरणा करत असल्यानं स्थानिक तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। पंढरीच्या विठुरायाची महापूजा करण्यासाठी ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या तारखा बुक झाल्या आहेत। उन्हाळ्यात चंदन उटी पूजा करण्यासाठी बुकिंग सुरू झालंय। गेल्या सप्टेंबरमध्ये 110% भरलेलं उजनी धरण 5 महिन्यात रिक्त होऊ लागले। रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बहादरपूर गावात मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू होती। बुधवारी 10वीचा बीजगणिताचा पेपर होता। केएम कॉलेजमध्ये परीक्षार्थींचे मित्र, नातेवाईक सर्रास अशा प्रकारे त्यांना कॉपी पुरवताना दिसत होते। यावल भुसावळ दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पुलावरून 28 वर्षीय तरुणानं उडी घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। भूपेंद्र मुकुंदा बोंडे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। भुसावळमध्ये एका रिक्षा चालकावर चाकूने हल्ला झालाय। प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिल्याच्या संशयातून रजा टॉवरजवळ बुधवारी संध्याकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आहे। चंद्रपुरात गेल्या काही दिवसांपासून शासकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचं स्वतःच्या थकीत पगारासाठी बेमुदत उपोषण सुरू झालंय। मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं या कंत्राटी कामगारांनी चक्क चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या घरासमोरच निदर्शनं करून आंदोलन केलं। गुहागरमधील पोमेंडी गावातल्या शेतकऱ्यांनी एच एनर्जीचे गॅस पाईपलाईनचं काम बंद पाडलं आहे। शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोमेंडी इथे कंपनीच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात काम सुरू होतं। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबरडा गावात भीषण आग लागली। या आगीमध्ये 2 दुकानं जळून खाक झाली आहेत। दक्षिण गोव्यात जुहरी नदीवरून सुरू असलेल्या नवीन पुलाचं बांधकाम कोसळलं, त्यामध्ये 4 कामगार जखमी झाले। मुंबई पुणे डेक्कन क्वीनचा प्रवास लवकरच अर्ध्या तासानं कमी होणार आहे। डेक्कन क्वीनला जे नवे डबे लावले त्यामुळे ट्रेनचा वेग आणखीन वाढलाय। घाट चढण्यासही तिला कमी वेळ लागणार आहे। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनला होणारा विरोध मावळताना दिसतोय। आतापर्यंत वसईमधील 8 शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत, तर 28 समितीपत्र प्रांत कार्यालयात आल्याचं
प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलंय। जळगावच्या ग्रामीण भागामध्ये पंडित वेळेवर आले नाहीत म्हणून आपल्या लग्नाचा मुहूर्त साधण्यासाठी एका नवरदेवानं चक्क स्वतःच मंगलाष्टक म्हटली आहेत। एवढंच नाही तर त्याच्या भावी पत्नीनं सुद्धा मंगलाष्टक त्याला म्हणण्यासाठी साथ दिली। भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारीच्या पगाराचा प्रश्न निकाली निघालाय। BSNL आणि MTNL कर्मचाऱ्यांना पगार देता यावा यासाठी केंद्र सरकारनं बुधवारी 1000 कोटींचा निधी मंजूर केलाय। कागदी स्वरूपातील शेअर्स डीमॅट करून घेण्याची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती आणि या तारखेनंतर कागदी शेअर्सना शून्य किंमत उरणार आहे असं सेबीने स्पष्ट केले। त्यामुळे देशात जवळपास 5,30,00,000 शेअर्स कागदी स्वरूपात आहेत। राम जन्मभूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने बुधवारी 25 याचिकाकर्त्यांची मतं जाणून घेतली। एकूण 50 जणांची भेट या समितीने घेतली आहे। करतारपूर कॉरिडॉरबाबत आज भारत आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांची बैठक सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान होणार आहे। बाघा अटारी बॉर्डरवर भारताच्या हद्दीत ही चर्चा होईल। 2007च्या समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट खटल्यामध्ये आज निर्णय येऊ शकतो। गेल्या सुनावणीत कोर्टानं निर्णय 14 मार्चपर्यंत पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली। वाराणसीमध्ये मोदींविरोधात तगडा उमेदवार देऊ मात्र उमेदवार न मिळाल्यास खुद्द रिंगणात उतरण्याची देखील घोषणा आझाद यांनी केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या काळात सर्वाधिक नागरिकांनी मतदान करावं यासाठी मोदींनी कलाकारांना जनजागृती करण्याचं आवाहन केलंय। बॉलिवूडमधल्या कलाकारांना आजची पिढी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करते, त्यामुळे मोदींनी त्यांना जनजागृती करण्याचं आवाहन केलंय। यंदाच्या निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद व्हावी यासाठी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसह भारतातील आघाडीच्या क्रिकेटपटूंनी आवाहन करावं असं खास संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिक नंतर आता निवडणुकांच्या तोंडावरच त्यांच्या आयुष्यावर वेब सिरीजही येणार आहे। मोदी याच नावाने 10 भागांची ही एप्रिलमध्ये इरॉस नाऊवर प्रदर्शित केली जाणार आहे। विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशीची क्रेज काही कमी होत नाहीये। अमृतसरमधील स्पार्क्स सलूनची ही दृश्य आहेत। मिशीचा हा स्पेशल कट इथे मोफत करून दिला जातोय। बुधवारी रात्री 9:30 पासून जगभरात फेसबुकची सेवा बंद आहे। यावर कंपनीकडून मात्र कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर देखील काही देशांमध्ये परिणाम झाला होता। बातमी क्रीडा विश्वातून भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 5व्या वनडे सामन्यात 35 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं 3-2 मालिका खिशात घातली। तब्बल 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियानं भारतीय भूमीत यजमानांवर वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय। तर या पराभवाचा भारतीय टीमच्या मनोबलावर कोणताही परिणाम झालेला नाही। आमच्या समोरचं मुख्य ध्येय हे आता वर्ल्ड कप आहे आणि गेल्या 3 सामन्यांमध्ये आम्ही त्याच दृष्टिकोनातून चाचपणी करत होतो असं विराट कोहली म्हणाला। भारताचा स्टार बॅट्समन रोहित शर्माचे 8000 रन्स बुधवारी पूर्ण झाले। सर्वात कमी वेळात 8000 रन्स पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित 3ऱ्या क्रमांकावर आहे। निक जोनासनं पत्नी प्रियांका चोप्राला मर्सिडीज मेबॅक ही अलिशान आणि महागडी कार भेट दिली आहे। भारतात या कारची किंमत आहे 2.5 कोटींच्या घरात। तर खुद्द प्रियांकानंच ही बातमी इन्स्टावर तिच्या फॅन्सशी शेअर केली आहे। कोणत्याही कराराशिवाय ब्रेक्झिटची अंमलबजावणी करण्याला ब्रिटनच्या संसदेनं नकार दिलाय। ब्रेक्झिटची मुदत पुढे ढकलायची का यावर आज मतदान होणार आहे। भारत, ब्रिटन आणि जर्मनी पाठोपाठ आता अमेरिकेनं देखील बोईंग 737 मॅक्स या विमानावर बंदी घातली आहे। भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली। बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा आज 54वा वाढदिवस आहे। आज दुपारी तो मीडियासमोर बर्थडे केक कापेल आणि त्यानंतर लगेचच आयर्लंडसाठी रवाना होईल। तिथे सुरू असलेल्या बेलफास्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आमिर खान सहभागी होणार आहे। तर आमिर खानचा आज बर्थडे आहे आणि म्हणून बर्थडे बॉय आमिरचं एक सदाबहार गाणं बघूयात।